प्यारे बच्चों, very good morning. Once again, welcome back to the family of Success Science Academy, where maths made easy in the Success Science Academy. Roll's theorem is today's topic of discussion. रोल काका होते, क्रीम रोल काका नाही, ओनली रोल काका. रोल काकांनी त्यांचा थेरम आपल्या समोर मांडला. ओके, टू स्टडी द टाइप्स ऑफ द फंक्शन्स. आपला जो चॅप्टर चालू आहे हा आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन शिकतोय आपण. डिफरन्शिएशनचं ऍप्लिकेशन शिकतोय. रोल काकांचा थेरम काय सांगतो जरा स्टेटमेंट अंडरस्टँड करू आपण. एफ ऑफ एक्स इज द रिअल व्हॅल्यूड फंक्शन, म्हणजे ह्या फंक्शनचं उत्तर रिअल व्हॅल्यू येणार आहे. सपोज एफ ऑफ एक्स इज साइन एक्स. एक्सच्या व्हॅल्यूज टाकत चला. समजा एक्स व्हॅल्यू टाकली 30 डिग्री. सो साइन 30 1/2 1/2 0.5. व्हॅल्यू इज रिअल. सगळ्या रिअल व्हॅल्यूज यायला पाहिजे, फक्त कॉम्प्लेक्स नंबर्स यायला नको, इमॅजिनरी नको. 10वी पर्यंत जेवढे रिअल नंबर होते तुम्हाला त्या टाईप. सो फंक्शनचं उत्तर काय यायला पाहिजे? रिअल नंबर यायला पाहिजे, रिअल नंबर यायला पाहिजे. फंक्शन कोणते असू दे ना, लॉगरिथमिक LIATE, लॉगरिथमिक असू दे, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक असू दे, अल्जेब्रिक असू दे, ट्रिगोनोमेट्रिक असू दे, एक्सपोनेन्शियल असू दे, कुठलंही फंक्शन असू दे. एफ ऑफ एक्स इज द रिअल व्हॅल्यूड फंक्शन फॉर दॅट व्हेरिएबल एक्स सच दॅट नंबर 1, these are 3 conditions for the roll condition. कि बच्चा एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन द क्लोज्ड इंटरवल ए बी. क्लोज्ड इंटरवलचा अर्थ ए आणि बी घ्या. कन्सेप्ट ऑफ 11वी राव. ए आणि बी ला इनक्लूड करा, म्हणून तर कंसात खाली काय लिहिलं की एक्स इज इन बिटवीन ए आणि बी. आणि ए आणि बी असू शकतो, घेऊ शकतो, घ्यावा लागेल ना. देन ओनली युअर ग्राफ विल बी कंटिन्युअस. कि बच्चा कंटिन्युअसचा अर्थ काय असतो? कंटिन्युअसचा अर्थ काय असतो? काय मी आता लाईन मारली, डर कंटिन्युअस आहे. कुठपासून कुठपर्यंत? बघ ना बच्चा, इथपासून इथपर्यंत डर, हे कंटिन्युअस आहे. इथपासून इथपर्यंत, याला काय गॅप बी थोडी असं, हे डिस्कंटिन्युअस झालं ना. कंटिन्युअसचा अर्थ काय? विदाउट एनी गॅप. स्वच्छ कंटिन्युअसचा अर्थ काय? विदाउट एनी गॅप. गेटिंग? काही गॅप नाही. नेक्स्ट इज एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. की बच्चा त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. चा अर्थ काय बेटा? कंटिन्युअसचा अर्थ असतो विदाउट एनी गॅप, बर का. विदाउट एनी गॅप. आणि हा जो डिफरन्शिएबल आहे ना, बर का, तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता चा अर्थ काय असतो रे बेटा? डिफरन्शिएबलचा अर्थ काय असतो? तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता म्हणजे काय? देर एक्झिस्ट टँजेंट. कम ऑन, देर एक्झिस्ट tangent, there exist tangent at every point. Come on, there exist tangent at every point on curve. तुमचा जो काही कर्व असेल, सो एक तर तो कंटिन्युअस पाहिजे विदाउट एनी गॅप, तो डिफरन्शिएबल असला पाहिजे. गेटिंग? म्हणजे त्याच्या प्रत्येक, हे बघा असा कर्व आहे, आता ह्या पॉइंटला टँजेंट टिचिक, ह्या पॉइंटला टँजेंट टिचिक, ह्या पॉइंटला टँजेंट टिचिक, हजारो करोडो टँजेंट्स बनतील. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? किंवा तुझा कर्व असा आहे. सो प्रत्येक पॉइंटला टँजेंट काढता आली पाहिजे, म्हणजे ते काय झालं बच्चा? डिफरन्शिएबल झालं. चला आता आणखी एक पॉइंट देतो. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन, एव्हरी, ते टेन्शन नाही घ्यायचं रे, या टॉपिकला काही फार जास्त महत्व नाहीये. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन, but it is important for board exams as well. So you have to learn everything. Every polynomial function, polynomial आठवते ना, x square plus 2x plus 3 वगैरे वगैरे, quadratic, cubic. Every polynomial function is की बच्चा ती कंटिन्युअस असते अँड डिफरन्शिएबल सुद्धा असते इन इट्स डोमेन. बेटा प्रत्येक पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल, सो देर इज नो कन्फ्युजन विथ दॅट. झालं? अच्छा, हे दोन गोष्टी क्लिअरली कळल्या? येस सर. थर्ड इज एफ ऑफ ए इज एफ ऑफ बी. तुला एखादं फंक्शन दिलेलं असेल, समजा एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे, एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे, आणि एका इंटरव्हल मध्ये दिलं, कुठं? 0 to 90. तर बेटा त्या फंक्शनची व्हॅल्यू 0 ला सुद्धा, एक एक्झाम्पलच घेऊ का? हे बघ, समजा बच्चा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स इन, आणि इंटरव्हल दिला 0 to π/2. हे फंक्शन ह्या इंटरव्हल मध्ये, तर रोल काकांचा थेरम व्हेरीफाय होईल का? त्यासाठी तिसरी कंडिशन, पहिल्या दोन तर झाल्या ना, इथे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. तिसरी महत्वाची आहे की एफ ऑफ ए इज एफ ऑफ बी. बच्चा एफ ऑफ ए इज एफ ऑफ बी. हे ए आणि बी एक्स्ट्रीम कंडिशन व्हॅल्यू टाकून दे ना. एफ ऑफ ए टाकला तर साइन ए म्हणजे साइन 0, अँसर इज 0. 90 टाक, साइन 90, अँसर इज 1. 0 आणि 1 मिसमॅच झाले.
दे आर नॉट इक्वल. सो रोल काकांचा थेरम ह्या फंक्शन साठी चालेल का? नाही चालणार. ऍग्री? तर बेटा 3 कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. जर का ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, किती कंटिन्युअस असलं पाहिजे, डिफरन्शिएबल असलं पाहिजे, एफ ऑफ ए एफ ऑफ बी मॅच झालं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे, नंतर देन देअर एक्झिस्ट रिअल नंबर सी. एक सी हा रिअल नंबर ए आणि बी दोघांच्या मध्ये असेल. जसं की मग 0 आणि 90 घेतले ना मी, 0 to 90, त्यांच्यामध्ये काहीतरी एक व्हॅल्यू सापडेल. जर काकांचा थेरम व्हेरीफाय झाला तर एफ डॅश सी 0, एफ डॅश सी इज 0. बेटा डेरिव्हेटिव्ह 0 मीन्स व्हॉट? टॅन्जंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. याचा अर्थ काय असतो बच्चा? याचा अर्थ काय असतो? टॅन्जंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. नाही का आलं? नाही का आलं? सुरुवातीचे लेक्चर्स पहा, पहिलं लेक्चर पहा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा. तुम्ही एखादा कर्व दिल्याच्या नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता, तर तो काय देतो तुम्हाला? स्लोप ऑफ द टॅन्जंट. आणि डेरिव्हेटिव्ह जर का 0 आहे, एम इज टॅन थिटा ना बेटा, आणि एम 0, तर टॅन थिटा 0 म्हणजेच थिटा 0. थिटा 0 म्हणजेच एक्स ऍक्सिसला पॅरलल. प्लीज वॉच द बेसिक लेक्चर, देन यू विल अंडरस्टँड. सो चलो स्क्रीनशॉट लिया जाए. ओके, एक्सरसाइज सोडवायला सुरू करू. एकदा रोल्स थेरम डिस्कस करू, नंतर लॅग्रागेज मीन व्हॅल्यू थेरम LMVT सेपरेटली सोडवा. सो बच्चा, लेट्स सॉल्व एक्सरसाइज 2.3. बघ काय म्हणतात मला, चेक व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम. फर्स्ट क्वेश्चन, चेक रोल्स थेरम व्हॅलिडिटी. ठीक आहे, त्यातला पहिला म्हणजे रोल्स थेरम व्हॅलिड होतो का नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 कॉमा एक्स बिलॉंग टू 1,3. एक्स हा क्लोज इंटरवल 1,3 मध्ये आहे. सो बच्चा, फर्स्ट कंडिशन बर का, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस. येस सर, हे जे पॉलिनॉमियल फंक्शन दिसलं का म्हणायचं इट इज कंटिन्युअस. सो म्हणायचं एफ ऑफ एक्स कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल आहे का? येस सर. एव्हरी डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण त्याचा. इट इज दॅट इझी. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह घेतल्याच्या नंतर नॉट डिफाईन आन्सर यायला नको. ठीक आहे, एक्स वेळा 2x वगैरे घेता येऊ शकतो. सो डिफरन्शिएबल आहे. बर, तिसरी कंडिशन, एफ ऑफ ए इज एफ ऑफ बी. सो बच्चा एफ ऑफ 1 टाकू आपण, इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर. हे बघ 1 चा स्क्वेअर वजा 4 into 1 plus 3, and that answer will be 1 minus 4 plus 3, 3 आणि 1 4 minus 4 0. एफ ऑफ 3 टाकूया. सो 3 चा स्क्वेअर मायनस 4 into 3 प्लस 3, 3 चा स्क्वेअर आहे बेटा 9 minus 12 plus 3, which is 9 3 12 minus 12 0. सो बच्चा एफ ऑफ 1 is एफ ऑफ 3. आर यू अंडरस्टँडिंग? हे बघ ना, पहिली, दुसरी, तिसरी, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. देअरफॉर रोल काकांचा थेरम काय व्हॅलिड आहे. स्क्रीनशॉट लिया जाए. आर यू अंडरस्टँडिंग? बोलो बेटा, इज देर एनी अडचण? नो अडचण. रिवाइज करा. पहिली कंडिशन काय, कंटिन्युअस पाहिजे. दुसरी कंडिशन काय, डिफरन्शिएबल पाहिजे. तिसरी कंडिशन काय, की त्याच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतात गिवन इंटरव्हलच्या, त्या दोन्ही व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकायच्या आणि आन्सर इक्वल आलं पाहिजे. गेटिंग? सो आय होप तुम्ही हे करू शकता, विच इज व्हेरी इझी. आपण यातला एक्सरसाइज 2.3 मधला पुढचा क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन, गिव्हन an interval
A comma B that satisfies hypothesis of hypothesis of Rolle's theorem for function f of x is equal to it is known that if h value minus 1 find b so प्यारे बच्चों इंटरवल दिला a to b सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ द रोल्स थेरम म्हणजे रोल्सच्या कंडिशन सॅटिस्फाईड आहे म्हणजे जे फंक्शन बघूनच कळते पॉलिनॉमियल कंटिन्युअस डिफरन्शिएबल पण ऍडिशनल गोष्ट रोल्स हायपोथेसिस सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम हा जर का रोलच्या थेरमला सॅटिस्फाय करतोय तर एफ ऑफ ए मस्ट बी एफ ऑफ बी म्हणजेच बेटा एफ ऑफ ए आणि बी मध्ये ए मस्ट बी एफ ऑफ बी एफ ऑफ ए ची व्हॅल्यू -1 आहे लाईक ए ची व्हॅल्यू -1 आहे सो बेटा एफ ऑफ -1 is f of b and we have to find b बेटा लक्ष दे we are having f of x this is our star equation is given है ना f of x so बेटा put a ची व्हॅल्यू -1 in star बघ टाकून दे सो x जागी -1 ओके मग कसं करू तुझ्यासाठी एकदा ए बोलू नीट लक्ष दे हे जे सम आहे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी बेटा हे का लिहिलंय मी बिकॉज रोल्स थेरम व्हेरीफाईड आहे सिस्टमॅटिक चला रोल्स थेरम व्हेरीफाईड आहे ए ची व्हॅल्यू -1 टाकून वी कॅन सॉल्व्ह इन दिस वे बेटा एफ ऑफ -1 बरं का सो मी लिहितो इथून पुढे कंटिन्यू करतो पुट एक्स ची व्हॅल्यू -1 इन स्टार चलो बेटा नीट लक्ष दे एफ ऑफ -1 भेटेल का नाही सो तो काय भेटेल -1 ची पॉवर 4 विच इज इक्वल टू अरे सॉरी हा प्लस -1 चा स्क्वेअर आणि -12 म्हणजे ही टर्म मला भेटली येस सर विच इज इक्वल टू एफ ऑफ बी तर बेटा एक्स इज इक्वल टू -1 आणि बी इन स्टार असं म्हणतो आणि इथं आपण वापरून टाकू त्याला आहे की नाही एक्स जागी बी टाका एफ ऑफ बी विल बी बी ची पॉवर 4 प्लस बी चा स्क्वेअर -12 एफ ऑफ ए इज एफ ऑफ बी कारण की रोलचा थेरम व्हेरीफाईड आहे ऍग्री ए ची व्हॅल्यू -1 आहे त्याने दिली होती याला तसंच ठेवला आणि याच्यात काय केलं फक्त त्या दोन व्हॅल्यू टाकल्या एकदा ए टाकला -1 आणि एकदा बी टाकला झालं सोडू आपण याला -1 ची पॉवर 4 आहे म्हणजे उत्तर 1 -1 चा स्क्वेअर +1 -12 इज इक्वल टू बी ची पॉवर 4 आणि बी स्क्वेअर आहे एक काम करू बी ची पॉवर 4 मी जर का असं लिहिलं बी स्क्वेअरला यम तर तुम्हाला असं मला वाटतं जरा सोपं पडेल बेटा बी स्क्वेअरला जर यम घेतला तर बी ची पॉवर 4 ला मी लिहू का यमचा स्क्वेअर प्लस यम -12 काय केलं बी स्क्वेअरला यम लिहिला आता जरा सोपं पडेल समजायला राईट 1 आणि 1 2 मधून 12 गेले -10 इज इक्वल टू यम स्क्वेअर प्लस यम -12 सो बच्चा यम स्क्वेअर प्लस यम -12 इकडे +12 होईल तर 12 10 गेले 2 राईट इज इक्वल टू 2 फायनली मी असं लिहू का यम स्क्वेअर प्लस यम आणि तो पलीकडचा इकडे घ्या हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन क्लिअर आहे स्क्रीनशॉट घ्या ते पलीकडचं पुसतो मी चला आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ दॅट बी सो बच्चा मल्टिप्लिकेशन -2 आलं पाहिजे बरं का आणि ऍडजस्टमेंट 1 आली पाहिजे तो ऑब्विस आहे बे एक बे मायनस साइन जमलं 2 गुणिले -1 -2 दोनातून 1 गेला +1 सो बच्चा फॅक्टर्स विल बी m+2 आणि m -1 इक्वल टू 0 म्हणजेच बेटा m विल बी -2 आणि m विल बी 1 ऍग्री
यम काय रे, बी चा स्क्वेअर इज -2 आणि बी चा स्क्वेअर इज 1, विच इज नॉट पॉसिबल. वाय? यू विल नॉट गेट रिअल नंबर. सुरुवातच आपण केली होती रिअल व्हॅलिड फंक्शन. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. स्क्वेअर रूट इज निगेटिव्ह, नॉट एक्सेप्टेबल. सो बच्चा बी स्क्वेअर इज 1, सो बी इज +or-1. स्क्रीनशॉट लिया जाए. अंडरस्टूड? So beta, in this question, they are saying verify Rolle's theorem. रोलचा थेरम व्हेरीफाय करा. फंक्शन दिले आपल्याला. ओके सर. पहिले त्याच्या कंडिशन्स आपल्याला चेक करावं लागतील. बेटा sin x प्लस cos x प्लस 7 हे 3 फंक्शनची बेरीज आहे, ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि 7 हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. आणि आपल्याला माहित पाहिजे की साइन आणि कॉस दे आर कंटिन्युअस फंक्शन्स. कुठल्याही डोमेन मध्ये, कुठल्याही इंटरव्हल, दे आर ऑलवेज कंटिन्युअस. सो बेटा f of x will become continuous. f of x डिफरन्शिएबल आहे. बघ ना, डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो ना आपण. डिफरन्शिएबल. There exists tangent at any point, every point. They are differentiable. Okay, as well as it will not be undefined. Define होईल ते. आता पुढची महत्वाची गोष्ट, 0 आणि 2 पाय टाकून आन्सर्स बरोबर आले पाहिजे. सो बेटा f of 0 टाका. सो sin 0 प्लस cos 0 प्लस 7. सो बच्चा sin 0 is 0, cos 0 is 1 आणि प्लस 7. 1 आणि 7 किती आलं? 8. f of 2 पाय काढू आपण. सो बेटा sin of 2 पाय प्लस cos of 2 पाय प्लस 7. sin 2 पाय बेटा sin एनी पाय 0. यू विल अंडरस्टँड. आपला तिसरा चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, या व्हॅल्यू आपल्याला टेबल पार्ट करायचं. लक्षात ठेवायचं की sin एनी पाय 0, 1 पाय, 2 पाय, 3 पाय. बर. प्लस cos 2 पायची व्हॅल्यू काय बच्चा? -1. अच्छा सॉरी, +1. आय एम व्हेरी सॉरी. cos 2 पाय इज +1. cos पाय इज -1. cos इवन पाय इज +1 आणि प्लस 7. सो 1 आणि 7 किती झाले? 8. सो फायनली f of 0 इज f of 2 पाय. म्हणजेच काय बच्चा? ऑल कंडिशन्स कोणाच्या? रोल्स थेरम व्हेरीफाईड. रोल्स काकाच्या थेरमच्या जर का तिन्ही कंडिशन्स, कोणत्या 3 बच्चा? कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आणि इंटरवलच्या व्हॅल्यूज टाकल्या आणि त्या जर का व्हॅल्यूज फंक्शनसाठी इक्वल आल्या, रोल्स थेरम व्हेरीफाय झाला. देन there exist real number c. There exist real number c between कशामध्ये बेटा? हा क्लोज इंटरवल 0 to 2 पाय, such that f dash c is 0. आता खरा खेळ. सो बच्चा f of x is here, sin x प्लस cos x प्लस 7. मग डॅश काढा त्याचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि प्लस 0. पुट x ची व्हॅल्यू c. Therefore f dash of c is cos of x आपलं cos of c मायनस sin c. आता पुट f dash c is equal to 0, कारण की हेच तर आपल्याला करायचंय, त्याला पुट करा. Therefore बेटा f dash c काय? cos c मायनस sin c is equal to 0. सो बच्चा cos c is equal to what? sin c. साइन आणि कॉस दोघांची व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे बेटा? 45 डिग्री, म्हणजेच π/4. अजून एक आहे 5π/4. एक पाहिजे आपल्याला कोणती तरी. सो बेटा दिस इम्प्लाइज c इज π/4 आणि π/4 0 to 2 पाय मध्ये आहे का? येस सर, आहे ना. 45 आहे ना 0 to 360 मध्ये.
Yes, which belongs to close interval 0 to 2 pi. स्क्रीनशॉट लिया जाए. परत सांगू एकदा, थांब बेटा. व्हेरीफाय करा बोलले होते आपल्याला रोल्स थेरम. आपण बोललो येस सर. त्यांनी एक फंक्शन दिलं होतं, साइन कॉस हे कायम कंटिन्युअस असतात. 7 बिचारे कॉन्स्टंट फंक्शन आहे. दॅट्स वाय सगळे मिळून कंटिन्युअस झाले. डिफरन्शिएबल पण आहे, डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. देर एक्झिस्ट टँजंट ॲट एव्हरी पॉइंट. एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 2 पाय काढले आपण. इंटरव्हल दिलेला असतो, तर त्याच्या त्या दोन व्हॅल्यू घ्यायच्या आणि उचलून टाकायच्या. सोबतच्या एफ ऑफ 0 काढला 8 आला. एफ ऑफ 2 पाय टाकला 8 आला. एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 2 पाय मॅच झाले. सो ऑल द कंडिशन्स ऑफ द रोल्स थेरम सॅटिस्फाईड. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे तो व्हेरीफाय झाला. मग देर एक्झिस्ट अ रिअल नंबर. इंटरव्हल मध्ये एक नंबर कोणतरी एक्झिस्ट व्हायला पाहिजे की ज्याच्यासाठी सच दॅट एफ डॅश सी इज 0. ओके बच्चा. सो एफ ऑफ एक्स दिला होता मी, एफ डॅश एक्स काढला, डेरिव्हेटिव्ह काढला, साईनचा कॉस, कॉसचा मायनस साईन आणि 7चा 0. एक्स जागी सी टाकला तर एफ डॅश सी इज इक्वल टू कॉस ऑफ सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. नंतर हे काय, एफ डॅश सी ला 0 करा, म्हणजे ही टर्म उचलून 0 केली तर मायनस सी साइन सी पलीकडे गेला. सोबतच्या कॉस सी झाला साइन सी. अर्थ असा झाला की सी इज पाय बाय 4. गेटिंग? ओके.